आणि नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय। उद्या नाशिकच्या तपोवनमध्ये मनसेचं देखील आंदोलन होणार आहे। सकाळी 9:30 वाजता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन केलं जाणार आहे। मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती त्यांची असणार आहे। दरम्यान काही वेळापूर्वीच शिवसेना शिंदे गटानं देखील तपोवनमध्ये आंदोलन केलेलं होतं। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला आहे। सरकारमधले भाजप वगळता सर्वच पक्ष आता रस्त्यावर उतरले। अजित पवार गटापाठोपाठ आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं देखील तपोवनमधील वृक्षतोड करू नये यासाठी आंदोलन केलंय। प्रतिकात्मक आंदोलन शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलं। यावेळी शिंदे गटानं कुराड आणि करवतीला पेटवत सरकारच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन केलंय। कुंभमेळ्यासाठी तपोवनमधील 1800 झाडं तोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। भाजप वगळता सत्तेतले सर्वच पक्ष आता वृक्षतोडी विरोधात तपोवनमध्ये एकवटल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या पेटलेला आहे। यावरून खरं राजकारण देखील तापलेलं आहे आणि आता महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून तपोवनात आंदोलने केलं जात आहेत। आपण बघितलं तर झाडं तोडायची कुऱ्हाड असेल, कटर असेल, हे जाळत एक अनोखं आंदोलन हे हाती घेण्यात आलेलं आहे। जिल्हा उपनेते आहेत अजय बोरसे। दादा, काय हे आंदोलन? हे प्रतिकात्मक आंदोलन आहे। 1830 झाडं कत्तल करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे। खरं तर नाशिक महापालिकेचं डोकं ठिकाण्यावर आहे काय विचारण्याची आवश्यकता आहे। आपल्याला माहिती आहे, एक काळी या शहराचं नाव गुलशनाबाद होतं आणि ह्या ठिकाणी दंडकारण्य होतं। प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी वास्तव्य केलं आहे। ज्या झाडांनी प्रभू रामचंद्रांना सावली दिली, ती झाडं कत्तल करण्याचं पाप कुठंतरी नाशिक महापालिका करते। त्याचा प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज या ठिकाणी कुऱ्हाड आणि करवत ही जाळण्यात आलेली आहे। बाकी तुम्हाला माहिती आहे, जर यांनी काही उद्योग केलाच तर शिवसेना कुठल्या पद्धतीने उत्तर देईल। मुळात आपल्याला माहिती आहे, गेले अनेक दिवस सगळे पर्यावरणवादी, वृक्षप्रेमी या ठिकाणी आंदोलन करताय। नाशिककर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करताय, पण कुठंतरी ज्याला म्हणतो प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करतंय। आणि म्हणून पक्ष म्हणून आज आम्ही या सर्व नाशिककरांबरोबर या ठिकाणी आलोय। या आंदोलनात आम्ही सामील आहोत। नाशिककरांच्या भावना ह्या शिवसेनेच्या भावना आहेत। तुम्ही इशारा देताय, हा इशारा भाजपलाही म्हणायचं का? कुंभमेळा मंत्री कारण गिरीश महाजन आहेत। मला समजत नाही, हा निर्णय कोणाचा आहे? गिरीश महाजनांचा आहे का? हा निर्णय प्रशासनाचा आहे आणि प्रशासनाचा हा निर्णय गिरीश भाऊंनी सुद्धा एकदा पडताळावा आणि नाशिककरांबरोबर यावं। मी तर सांगतो की भारतीय जनता पार्टीने सुद्धा उद्या ह्या आंदोलनात सहभागी व्हावं, कारण हे आंदोलन शिवसेनेचं नाही, हे आंदोलन नाशिककरांचं आहे। काय एकंदरीत महापालिका निवडणुका देखील आहे, त्या पार्श्वभूमीवर आंदोलन केले जाते। आपण बघू शिवसेना कुठलं पक्षाचं आत्तापर्यंत आपण बघू की कुठलं इलेक्शन आलं म्हणून कुठलं आंदोलन करत नाही। शिवसेना ही कायम जनतेमध्ये आहे। जनतेचे कुठलेही प्रश्न असो त्याच्याबरोबर शिवसेना ही कायम त्यामध्ये सामील असते। आपण बघू की आज जे काही 1830 झाडं तोडले जात आहे, त्याला पर्यावरणप्रेमी किती 10 दिवसापासून ते त्यांचं हे आहे, त्याला कुठले प्रश्न दाद द्यायला तयार नाही। त्या दृष्टीने आज शिवसेना इथे आंदोलन करायला आली। पण असं देखील म्हटलं जातं की 35 एकरवरती प्रदूषण केंद्र आणि काय टेंडरही काढले आहेत, याला आपला विरोध आहे का? 100% त्याला विरोध आहे। त्यासाठीच आम्ही आज आंदोलन करायला इथे आलो आहे, कारण 33 वर्ष कोणाच तरी जागा घशात घालायची आणि त्यासाठी 1830 झाडं तोडायचं, याला शिवसेनेचा विरोध आहे। बताव शिवसेनेचा विरोध आहेत, महिला देखील आहेत पदाधिकारी, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय नक्की तुमचं म्हणणं? श्री प्रभू रामचंद्रांच्या पदपावन स्पर्शाने असलेली ही नाशिक पुण्यभूमी, या नाशिक ची शान म्हणजे तपोवन आणि तपोवनात हे वृक्षतोडी होणं हे कितपत योग्य आहे? प्रशासनाने हे एकदम चुकीचं केलेलं आहे। आम्ही त्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने अजयदादा असो, बंटीभाऊ असो व सगळे शिवसैनिक असो, आम्ही सगळ्यांनी या आंदोलनासाठी एक आवाज उचलण्यासाठी, वृक्षतोडीचा आवाज उचलण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। तर हे वृक्षतोडी होऊ देणार नाही एवढंच सांगतो आम्ही इथे। आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची एकच शिकवण आहे की जिथे सत्य तिथे शिवसेना कधीच कुठलंही कारण बघून आंदोलन करत नाही। आज आम्ही इथे सत्यासाठी इथे थांबलेलो आहोत आणि नक्कीच याच्यावर काही ना काही होईल याची आम्हाला नक्की शाश्वती आहे। आपण बघत आहोत, खरं तर आता शिवसेनेकडून इशारा देण्यात आला आहे, वृक्षतोडी काही केल्या होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी असा देखील इशारा हा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता निश्चितच पुढे सरकार आता काय भूमिका घेत आहेत, महायुतीतीलच घटक पक्ष आता आंदोलनं करतायत। त्यामुळे कुठेतरी आता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील किंवा महापालिका प्रशासन काय यावर भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।